अगदी, अगदी बरोबर आणि ही एबिलिटी आहे ना, तर ही फक्त मनुष्य प्राण्याकडे आहे. म्हणजे थिंकिंग अबाउट आवर ओन थिंकिंग. बरोबर आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांनी सुद्धा याची उपमा देताना कशी दिली आहे, की एका तळ्याकाठी मी बसलोय आणि कुतूहलानं माझ्यातलं माझं प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये पडलंय. हे माझं पाण्यातलं हलणारं प्रतिबिंब म्हणजे माझे आत्ताचे या क्षणाचे विचार आणि त्याच्याकडे मी कुतूहलानं बघतोय. म्हणजे मला माझ्या थिंकिंगचा अवेअरनेस आहे. माझ्या डोक्यात विचार काय चाललेत ह्याचा माझा अवेअरनेस आहे. जेम्स बॉन्डच्या सिनेमात त्यातनं सुद्धा हे आपल्याला सांगता येतं. म्हणजे हायवेवरनं वेगात निघालेली गाडी म्हणजे माझे विचार आणि हेलिकॉप्टरमध्ये बसून मी त्या गाडीकडे बघतोय म्हणजे मी आय एम थिंकिंग अबाउट माय थिंकिंग. हे असं आपल्याला जमतं. लोकांना याचं भान नसतं. आम्ही काय शिकवतो, आम्ही ज्यावेळेला ही स्ट्रेस मॅनेजमेंटची प्रिन्सिपल्स शिकवतो, तर तुम्हाला तुमच्या थिंकिंगकडे तो आम्ही बघायला शिकवतो आणि त्या थिंकिंगमधल्या एरर्स जर समजा काढल्या, तर मग आपल्याला गाडी आपल्याला हवी तिकडे नेता येते आपल्याला. परफेक्ट. म्हणजे जर मला माझ्या थिंकिंगबद्दल जर थर्ड पार्टी बघता आलं, तर त्याचे रेड फ्लॅग्स मला समजू शकतील. करेक्ट. मग आपल्याला लोकांना हे रेड फ्लॅग्स सांगता येतील का, की ह्या गोष्टी जर घडत असतील, तर काळजी करण्याची गोष्ट आहे? हो, अगदी सगळ्यात महत्त्वाचं पहिलं गोष्ट म्हणजे जर समजा तुमच्या डोक्यामध्ये अमुक-अमुक गोष्टीमुळं त्रास होतो. असं जर समजा तुम्ही वाक्य सारखं-सारखं म्हणत असाल किंवा अमुक-अमुक व्यक्तीला बघितल्यामुळं किंवा अमुक-अमुक व्यक्तीच्या वागण्यामुळं माझं डोकं फिरतं. असं वाक्य जर समजा तुमच्या डोक्यामध्ये सारखं-सारखं येत असेल, तर तो एक महत्त्वाचा रेड फ्लॅग आहे. याचा अर्थ असा, की तुम्ही तुमच्या मनस्वास्थ्याच्या किल्ल्या त्या माणसाच्या हातामध्ये दिलेल्या आहेत. बरोबर? म्हणजे त्या माणसाला मग ते कळतं. मग तो माणूस अशी किल्ली फिरवली, की तुम्हाला असा त्रास होतो. त्या माणसानं अशी किल्ली फिरवली, की तो तसा त्रास होतो. पण त्या माणसानं कसंही वागलं तरी त्याच्याकडे कसा प्रतिसाद द्यायचा हे माझ्या हातामध्ये आहे. तर हे जोपर्यंत लक्षात येत नाही, तोपर्यंत माणूस तणावग्रस्त होत राहतो.